नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महसूल विभागाचा धाक संपला। वाघे गव्हाणमध्ये भरदिवसा वाळू चोरी सुरू। वाळू माफियांचे खुलेआम थैमान। महसूल विभागालाच उघड आव्हान। नदी पात्रात अवैध उत्खनन, कठोर कारवाई अभावी माफियांचे मनोबल वाढले। चारी खोदूनही उपयोग नाही, भर दिवसा सुरूच वाळू उपसा। पंचनामा करून दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी। वाळू चोरी रोखण्यास पथकाला अपयश। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील वाघे गव्हाण येथे अवैध वाळू उपशाने पुन्हा डोके वर काढले असून शुक्रवार 10 जुलै रोजी नदीपात्रातून भरदिवसा वाळूची चोरी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। महसूल विभागाच्या कारवाईचा धाक संपल्याचं चित्र दिसत असून वाळू माफिया खुलेआम शासनाच्या नियमांना आव्हान देत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। यापूर्वी महसूल विभागानं वाळू वाहतूक रोखण्यासाठी नदीकाठच्या रस्त्यावर चारी खोदण्याची कारवाई केली होती, मात्र ही कारवाई केवळ औपचारिक ठरल्याचा आरोप होत असून त्यानंतर ही अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरूच असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। परिणामी वाळू माफियांचे मनोबल वाढल्याचं दिसून येत आहे। महसूल विभागानं तातडीनं घटनास्थळी पंचनामा करून नदीपात्रातील अवैध उत्खननाची नोंद घ्यावी, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच या प्रकरणात संबंधित तलाठी, पोलीस पाटील व जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।